रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। खोपोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 10,38,400 रुपये किमतीचे गहाळ मोबाईल मिळवून खोपोली पोलिसांना यश। खालापूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सर्वसामान्य नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सचा मोठ्या प्रमाणावर खोपोली पोलिसांनी शोध घेऊन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून 178 मोबाईलपैकी 10,38,400 रुपये किमतीचे एकूण 71 मोबाईल फोन मिळवण्यात यश मिळाले असून मूळ तक्रारदार गहाळ मोबाईल मालक यांना कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते परत करण्यात आले। सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याची बाब असून मोबाईल फोन ही सध्या चैनीची वस्तू नसून गरजेचे उपकरण झाले आहे। तथापि बऱ्याच वेळा आपल्याकडून मोबाईल फोन कुठेतरी विसरणे, पडून गहाळ होणे, चोरीस जाणे अशा बाबी होतात। त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्याकडे 2024 मध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारीचा नव्याने आढावा घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आदेश पारित केले होते। या पार्श्वभूमीवर खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरंबाळे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांच्या पथकाने खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जानेवारी 2024 ते 15 डिसेंबर 2024 कालावधीमध्ये गहाळ झालेल्या 178 मोबाईल फोन्सचा CIER या मोबाईल ट्रेस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरू केला। या मोहिमेमध्ये नमूद गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे 71 मोबाईल फोन्स हे परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे। पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण ही किंमत 10,38,400 रुपये इतकी होत असून सदरचे मोबाईल फोन्स हे कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने मूळ तक्रारदार व गहाळ मोबाईल फोन मालक यांना परत करण्यात आले। ही उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व खोपोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस अभिजित वरंबाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी पार पाडली। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत त्यामध्ये खास करून सध्या मोबाईल जे आहे ते मोबाईल गहाळ होण्याचं किंवा चोरी होण्याचं प्रमाण भरपूर आहे। त्याकरणाने आपण मोबाईल जे गहाळ झालेले आहे त्याचं आपण त्याचे डिटेल्स घेतो, IMEI नंबर घेतो आणि आपल्याकडे CIER हे जे शासनाचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपण ट्रेसिंगला ते मोबाईल टाकल्यानंतर जेव्हा ते मोबाईल परत ॲक्टिवेट होतात ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला त्या ॲपवरून ती इन्फॉर्मेशन येते आणि अशा पद्धतीने गहाळ झालेले किंवा चोरी गेलेले मोबाईल परत एकदा आपण त्या सध्याचा जो युजर असतो त्याला कॉन्टॅक्ट करू आणि त्याच्याकडून तो हस्तगत करू। जे मूळ फिर्यादी आहे यांना परत देण्याच्या जी प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो। आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही सर्व पोलीस अधीक्षक यांना त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत। आज मला अतिशय आनंद आहे की आज खोपोली पोलीस स्टेशनने जवळजवळ 71 मोबाईल्स मागच्या 3 महिन्यामध्ये ट्रेस केलेले आहे आणि आज आपण त्या फिर्यादीला परत केलेले आहे। बऱ्याच वेळा पोलिसांकडून बद्दल अशी इमेज आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला न्याय मिळत नाही। आमचा पोलीस विभागामार्फत हा प्रयत्न आहे की त्याच्या जे काही मोबाईल गहाळ झालेला आहे किंवा इतर जे काही मौल्यवान वस्तू गुन्ह्यामध्ये चोरी झालेल्या आहेत अशा ज्या मौल्यवान मुद्देमाल आहे तो परत करून एक चांगली अशी गुडविल तयार करणे आणि पोलीस पब्लिक रिलेशन अजून स्ट्रॉंग करणे याविषयी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात। त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आजचा हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला।